नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, ननंद भाऊजा किचन या चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते। आज मी बनवणार आहे पनीर भुर्जी। पनीर भुर्जीसाठी लागणारं साहित्य 4-5 हिरवी मिरची बारीक करून घेतली आहे, सजावटीसाठी कोथिंबीर, 1 टोमॅटो, 4-5 मोठे कांदे बारीक चिरून घेतले, लाल तिखट, मीठ, हळद, जिरे, बटर आणि पनीर पाव किलो पनीर आहे 250 ग्राम। त्याच्यामध्ये मी काही तुकडे करून घेतले आणि काही किसून घेतले, अर्धे किसून घेतले। चला तर मग आता आपण पनीर भुर्जी तयार करून घेऊया। त्यासाठी आपण गॅस पेटवून घेऊया आणि कढई गरम करून घेऊया। कढई गरम झाली आहे, आता आपण याच्यामध्ये बटर टाकून घेऊया। आणि आपण त्याच्यामध्ये पनीर टाकूया। हे कापलेलं पनीर आहे ना, तुकडे केलेलं, ते आपण याच्यामध्ये फ्राय करून घेऊया। आपण हे फ्राय करून घेऊया। पनीर फ्राय झाले, आता आपण याला काढून घेऊया। आपण याच्यामध्ये थोडंसं तेल ओतूया आणि जिरे टाकूया। आपण याच्यामध्ये मिरची आणि कांदा टाकूया। कांदा आपण चांगला फ्राय करून घेऊया। आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत। मीठ टाकल्याच्यानंतर कांदा लवकर शिजून जातो। कांदा आपला गुलाबी होत आलाय, आपण आधीला गुलाबी आपला गुलाबी झालाय। आता आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकूया। आपण आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया। चेक करूया। आपण याच्यामध्ये तळलेलं पनीर टाकूया। 2 मिनिटं झाकून ठेवून शिजू द्या। झाली आहे आपली पनीर भुर्जी तयार। आपण याच्यावरती कोथिंबीर घालूया।
प्लीज आमच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.